महायुतीतल्या महामंडळाच्या वाटपाच्या संदर्भातली बातमी। दादांच्या राष्ट्रवादीकडनं 32 महामंडळांची मागणी केल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीमध्ये या 32 महामंडळाची मागणी करण्यात आली आहे। पुढील समन्वय समितीच्या बैठकीमध्ये आमदारांच्या संख्येनुसार महामंडळ वाटपाचा आकडा आता निश्चित होणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीमध्ये ज्या महामंडळाचे अध्यक्ष हे स्वतः मंत्री असतील त्या खात्याला इतर पक्षातील 2 पक्षाचे प्रत्येकी 1 उपाध्यक्ष देण्याचा निर्णय झालाय। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात आपल्या प्रतिनिधी वैदेही काणेकर। वैदेही, आपण बघतोय की राष्ट्रवादीकडनं आता 32 महामंडळाची मागणी करण्यात येते, काय नेमकी सूत्र ठरलंय? नक्कीच आपण बघतोय की राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आता सध्या 32 महामंडळाची मागणी करण्यात आलेली आहे। समितीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादीला 23 महामंडळं देण्यासंदर्भात जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती पुढे येते। मात्र आता 32 महामंडळं मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याचं देखील दिसून आलेलं आहे। याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जी बैठक काल पार पडली त्या बैठकीमध्ये ज्या महामंडळाचे अध्यक्ष हे स्वतः मंत्री असतील, म्हणजे त्याच्यामध्ये जर सांस्कृतिक विभागाचे मंत्री जर आशिष शेलार आहेत किंवा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक आहेत, त्याच्यामुळे जे मंत्री असतील त्या खात्याला घटक पक्षातील इतर 2 पक्षाचे प्रत्येकी 1 उपाध्यक्ष देण्याचा निर्णय देखील करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे नाराजी जी आहे ती कुठल्याही मित्रपक्षामध्ये राहू नये यासाठी हा पर्याय या ठिकाणी दिला गेला असल्याची देखील माहिती पुढे येते। असे खरं तर अनेक मागण्या या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आलेल्या आहेत। मात्र कुठली मागणी पूर्ण होती आणि किती महामंडळं नेमकी राष्ट्रवादीला मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असते। नक्कीच वैदेही, धन्यवाद दिलेल्या या महत्त्वपूर्ण माहितीसाठी। आपण बघतोय की आता राष्ट्रवादीकडनं 32 महामंडळाची मागणी करण्यात आली आहे आणि महामंडळाच्या वाटपाचं सूत्र निश्चित देखील करण्यात आलं यावं अशी देखील मागणी राष्ट्रवादीने केली आहे।